मग त्यांचे शामराव परिचारक म्हणून मोठे बंधू होते. ते कधी राजकारणात ह्यांना सल्ला द्यायचे नाही. पण त्यांनी सांगितलं, सुधाकर तुला आता तिकीट मिळालं नाही, तिकीट डिंगऱ्याला मिळालं, असू दे आता, अण्णा जरी निवडून आला तरी पण तुम्ही त्या डिंगऱ्याला निवडून आणायकरता प्रयत्न करा. मग मालकाने त्याच्यावर आम्ही सगळे म्हणायचं बंडखोरी करा. मालकाने विचार केला, रामभाऊ बागल ही सगळीच कंपनी म्हणली नाही नाही, आपण आता तिकीट मिळालं बंडखोरी करायला नको, तात्यासाहेब डिंगऱ्याला मदत करू. आणि मग तात्या डिंगऱ्यांना मदत करायकरता मालकाने मान्य केलं. ते मग लोक गावगावची विचारायचे, आमचं काम असलं तर आम्ही तात्या डिंगऱ्याला कुठं हुडकायचं, नगरपालिकेत जायचं काय, ते कोण म्हणतंय नगरपालिकेत ऑफिसर आहे, अमका आहे तमका आहे. मालक म्हणायचे, कामाकरता कोणीही तात्याकडे तुम्ही जाऊ नका, माझा वाडा 24 तास मोकळा आहे, माझ्याकडे या, तुमच्या कामाचं निर्गती करणं किंवा त्याला न्याय मिळवून देण्याचं काम मी करायला बांधलेलं आहे, पण तुम्ही आमची विनंती ह्या वेळेला मान्य करा. असं करून तालुक्यामध्ये प्रचार झाला. एक जीप गाडी मला वाटतं होती त्या काळात. मालकाची काय ते आंबेशेटर त्यांच्या घराण्याची ते राव बहादूर परिचारक असल्यामुळं होतीच त्यांच्या इथं, पण त्या गाडीत किती 4 माणसं बसायची. मग ती लांब बॉडीची एक गाडी होती, मला वाटतं भास्कर आप्पाची झालं. भास्कर आप्पाला तिकीट नाही म्हणलं का भास्कर आप्पा परिचारकाच्या पार्टीत आले. म्हणजे विठ्ठल सहकारीचे तिकीट नाकारल्यावर जोपर्यंत 2 वेळा त्यांना विठ्ठल सहकारीमध्ये संधी मिळाली, तिसऱ्या वेळेला त्यांनी ज्ञानेश्वर गायकवाड म्हणून तिथले ह्यांना दिली. अण्णा मोऱ्याला विचारलं कोणाला द्यायचं तुमच्यात, तर ते म्हणले आता ज्ञानेश्वर गायकवाडला द्या. ज्ञानेश्वरला गायकवाडला द्या म्हणलं का आप्पानी मग ती दादा डोंगरे आमचा मित्र आहे त्याला गाठलं, आणि तू विचार मालकाला आणि आम्ही मालकाला मदत करतो. अशा पद्धतीनं मग आप्पा त्या पार्टी सोडून दादा डोंगरेंनी विचारलं आणि ह्या पार्टीत आले. दरम्यानच्या काळात मालकाने हे त्यांचं चाललं होतं, मला एक दिवशी बोलवून घेतलं. दिनकरराव म्हणले तुमचे गाववाले ह्या पार्टीत यायचं म्हणते. त्यावेळेला पंचायत समितीला आम्ही मला वाटतं 6 जण काहीतरी निवडून आलो होतो. त्यात आमच्या गावातले अण्णाकडनं भास्करप्पा होते जिल्हा परिषदला, आणि मालकाच्या पार्टीतनं मी होतो पंचायत समितीला. आमच्या बाजूनं तात्या गावड्याचा ज्याचा खून झाला पुळूचे, ते भास्करप्पाच्या विरोधात होते, म्हणजे आमच्या बरोबर. आणि पंचायत समितीला अण्णासाहेब पाटील फुलचिंचोलीचे ती पंचायत समितीला होती. आणि त्यांच्या औदुंबरांनाकडनं भास्करप्पा जिल्हा परिषदला, तारापूरचा चंदूलाल शेटजी पंचायत समितीला, आणि अजून एक कोणती सरकुलीचा एक होता ती भोसले, आता त्याचं नाव आठवत नाही मला. मग ती काय झालं, नेमकं आमची दोघाची सीटं लागली, एक अण्णाचं जिल्हा परिषदचं लागलं आणि एक पंचायत समितीला माझं लागलं, आणि बाकीची 2 पंचायत समितीची औदुंबरांनाची लागली. मग त्यावेळेला पंचायत समिती, मार्केट कमिटी ह्या तालुक्यातल्या संस्था औदुंबरांना ताब्यात. मग ती मालकानं मला एक दिवशी बोलवून घेतलं आणि ते म्हणले दिनकरराव तुमचा गावाला यायचा म्हणतोय पार्टीत. मग मी म्हणलं मग नाही, ते गाववाल्याला घेतलं तर तुम्ही जा चला औदुंबर पाटलाकडे, म्हणून तुम्ही 2 दिवस 4 दिवस विचार करा आणि मला 2 दिवसानं सांगा. पण तुम्ही विचार करताना असा विचार करा की आपल्याला पंचायत समिती ताब्यात असली पाहिजे, मार्केट कमिटी ताब्यात असली पाहिजे, जिल्हा परिषदला बहुमत असलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या संस्था या तालुक्यात आहेत त्या संस्थावर आपलं प्राबल्य असलं पाहिजे. आणि जर तसं तुमचा विचार असला तर मी त्या दादाला सांगतो म्हणले ती भास्करप्पाला राहू दे तिथं. पण तुम्ही विचार करताना असं करा की तालुक्यातल्या संस्था आपल्या ताब्यात येतील. बरं, आमची त्यांची काय मारामार राजकीय भांडणं होती दोघांची, भास्करप्पाजी आमची. पार्टी मोठ्या करण्याचा विचार करा असं मालकानं सुचवलं. आणि मी म्हणलं कशाला 2 दिवस आणि 4 दिवस, घ्या, पार्टी मोठी होती घ्या भास्करप्पाला. मग ते
दादा डोंगरे घेऊन गेले. तिथं त्यांची भेट झाली. पुन्हा आमच्याकडे इथं गावात आम्ही ऑफिसात बसायचो. तिथं आप्पाला आणलं. मग ते आप्पा या पार्टीत आले. दरम्यानच्या काळात मालकाची राज्य शासनाकडनं भीमा सहकारी साखर कारखान्यावर शासन नियुक्त बॉडीचे चेअरमन म्हणून निवड झाली, प्रशासक म्हणून. आणि मग आमचा ऊस हा महाराष्ट्रातल्या प्रवरेला सुद्धा जात होता. प्रवरा नगर जिल्ह्यात अजिंक्य तारा अशा अनेक कारखान्याला जायचा. मग मालकाची नेमणूक चेअरमन म्हणून झाल्यानंतर मग आमचा ऊस भीमा सहकार्याला चालू झाला आणि लोक स्टेबल झाले. पण विठ्ठलचा दर निघायचा 500 रुपये, भीमा सहकारीचा निघायचा 300 रुपये. लोक कुरकुर करायला लागली 1-2 बिलं बघितल्यानंतर. मग आम्ही मालकाला म्हणायचं वाढवून दिला पाहिजे, वाढवून दिला. ती कर्जात बुडाला आहे ती कारखान्यानं कसं दर वाढवून देणार. त्यावेळेला प्रशासकीय बॉडीमध्ये मालकाची चेअरमन म्हणून निवड शंकरराव चव्हाणांनी केली. ते मुख्यमंत्री होते. वास्तविक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुधाकरपंत परिचारक हे वसंतदादाचे चेले, त्यांना मानणारे. आणि तसं शंकररावचा काय गट नव्हता, पण ते हुशार होते, चाणाक्ष होते. त्याच्यामुळे त्यांना त्या पार्टीत पक्षात मुख्यमंत्री केलं होतं. मग त्यांनी सगळा अभ्यास केला शंकरराव चव्हाणांनी. आणि मग मालकाची बोलवून मालकाची ती निवड केली शंकरराव चव्हाणांनी. आणि मग आमचा ऊस सगळा भास्करप्पा सहित, भास्करप्पाचाही पुन्हा नेना विठ्ठल. आता त्यांनी पेरलंच होतं विरोधकाला न्यायचं नाही म्हणून. आमचं सगळ्याचं ऊस आजूबाजूच्या गावचं आम्ही भीमाला घालायला लागलो. मग ते मालकाला म्हणून आम्ही विठ्ठल आणि भीमामधला दर पहिलं 200 फरक पडायचा, तो 150वर आणला. 150चा फरक पडायचा, 100वर आणला. 100चा फरक पडायचा, ते 50वर आणला. ते मालक म्हणले, काय दिनकरराव भास्करराव तुम्ही म्हणताय दर बरोबर दिला पाहिजे. मला मुख्यमंत्री म्हणले, पंत ह्या कारखान्यावर 5 कोटीचं कर्ज आहे आणि तुम्ही कर्ज काढून शेतकऱ्यांना पैसे वाटताय, ते कसा कारखाना चालायचा. मालकाने त्यांना उत्तर दिलं की शेतकऱ्याला आज पैसे दिले तर उद्या ऊस येईल, उद्या ऊस आला तर कारखाना चालेल, कारखाना MSC बँकेचं कर्ज कमी करू शकेल, नाही दिलं तर कारखाना बंद पडेल. मग त्यांना मान्यता दिली त्यांनी. मग आम्ही काय म्हणलं, आता हे अन्नाचं मालकाचं काय मिटत नाही आणि अण्णा काय आमचा ऊस नेत नाही. मग ते बॉयलर प्रदीपनला आम्ही भीमाला जायचं, गळीत हंगामाला भीमाला जायचं. मग तिथं भास्करप्पाला बोलायला लावायचे, मला बोलायला लावायचे. मी म्हणलं मालकाला, मालक आता भाषणात एकदा तिथं बॉयलर प्रदीपनच्या कार्यक्रमात की तुम्ही ही पंढरपूरची रुळापासून खालची जी गावं आहे ती ही सगळी भीमाला सभासद करून घ्या, आम्ही अजून शेअर द्यायला तयार आहे. आता माझं विठ्ठल 11 शेअर्स होतं, पण त्या औदुंबर पाटलांनी जप्त केलं आमचं शेअर. भास्करप्पाच कारभारी होते, मग त्यांना माहीत होतं आता ही काय पंथाला सोडत नाही दे, त्यामुळे आमचं शेअर जप्त केलं. आम्ही म्हणलं आम्ही नवीन पैसे भरतो, आम्हाला भीमाला नवीन शेअर द्या. पण ती मालकाच्या डोक्यातलं ते बोलून दाखवत नव्हते. बघू करू, तुमचा आता ऊस जातोय की आता किती राहिला फरक. त्यांच्या डोक्यात तालुक्याकरता दुसरा कारखाना करायचा. आणि मग तो कारखाना दुसरा करत असताना आम्ही त्यांच्याबरोबर 4-2दा दिल्लीला गेलो, मागणी केली. ती निर्मलताई देशपांडे एक होती, इंदिरा गांधीची मैत्रीण, ती म्हणली मी राजीव गांधीला सांगते. वसंतदादाकडे आम्ही जायचो. वसंतदादा म्हणायचे सुधाकर मी आहे तोपर्यंत तुला कारखाना देतो. असं करत आम्ही हेलपाट मारायचं. त्याचं प्रपोजल तयार केलं. ती का मग शेवटी वसंतदादांनी एक दिवशी बोलवलं मालकाला आणि ते म्हणले सुधाकर तुला आता तुमच्या जिल्ह्यात कारखाना असल्यामुळं तुम्हाला पंढरपूरला दुसरा कारखाना मिळत नाही, असं शासनाचं धोरण आहे. तुमच्या तालुक्यात विठ्ठल सहकारी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन लायसन मिळत नाही.
तर सुदैवानं म्हणले तू आता माझं ऐक, एक 4-5 कारखाने इथं खाजगी विकाय निघालेत, त्यातला तुला कुठला आवडतो ते घे आणि तो कारखाना तुम्हाला ट्रान्सफर करून द्यायला मी जबाबदार आहे. आणि मग वालचंद नगरचा विक्रीला निघाला, वालचंद नगरचा कोणतरी घेतला आणि मग ही मालकाने ठरवलं 3.5 कोटीला आगाशी मालकाचा विक्रीला निघालेला कारखाना. फक्त ती लायसन करताच घ्यायचा आणि ती उचलून कारखाना पंढरपूर तालुक्यात आणायचा, असा भास्करप्पाचा आमचा हट्ट. आमचं म्हणणं कारखाना तिकडं आणि ऊस इकडं असं कशा करता. मग मालक म्हणाय बघू करू आणू, असं करून मग ती कारखाना 3.5 कोटीला घेतला. तो कारखाना 3.5 कोटीला घेतल्यानंतर औदुंबर अण्णानं तिकडं वशिला लावला त्या आगाशी मालकाकडे. चंद्रशेखर आगाशी त्याचे मालक होते. तुम्ही म्हणले पंताला 3.5 कोटीला दिलाय, मी 50 लाख रुपये जास्त देतो, आम्हाला द्या, विठ्ठलला द्या कारखाना. मग हे कुणकुण लागल्यानंतर पुन्हा मालक भास्करप्पा आम्ही दरम्यानच्या काळात आम्ही 81 पासनं श्रीपूरला ऊस घालत होतो. श्रीपूरला दर कमी असायचा म्हणून लोक ऊस घालायचे नाही. आमचा विठ्ठल नेत नाही म्हणून आम्ही श्रीपूरला घालायचो. त्यात आगाशी मालकाची आमची ओळख झाली. मग आम्ही ती श्रीपूरला जायचो. मालकाला म्हणलं ही काय असं बरोबर आहे का, तुम्हाला 50 लाख रुपये कोण जास्ती देत असलं तरी बाकीची पंताच्या मागची लोक मरून जातेली, तुम्ही दिला पाहिजे. मग मालक आपला आम्हाला ते होय होय म्हणायचं, ती काय मिटना व्यवहार. मग शेवटी मालक त्या आगाशाचे वडील हे पांडुरंगाचे भक्त होते, विठ्ठलाचे. आणि मग त्यांना वाटायचं, आणि ती ब्राह्मण होते जातीनं, त्यांच्यामुळे त्यांचं म्हणणं पंताला दिलेला बरा, 50 लाखाचा स्वार्थ बाजूला सारून. मग निर्णय पुन्हा एक स्वामीनाथन म्हणून चीफ सेक्रेटरी होते, ते म्हणले मालकाला बोलून घेतलं, येणी देणी हे सगळे आम्ही बघायचे. ते कारखान्याचं 3.5 कोटी रुपये त्यांना द्यायचं आणि लायसन आमच्या नावावर करायचं. पण ती येणे देण्यात वांदं पडलं. आता त्या आगाशी मालकाने ऊसाकरता पैसे भरमसाठ वाटलेलं, बोरगावची पाटलं सगळी आमच्या 10पट श्रीमंत, बोरगाव खंडाळी. आणि मग ती येणे देण्यात वांदं पडल्यानंतर त्या स्वामीनाथन साहेबांनी सांगितलं, पण ते एक जाऊ द्या, अजून कोटभर रुपये जास्ती गेलं तर, पण तुम्ही आता ही कारखाना सोडू नका, सरकारचं धोरण बदलत नाही, ही कारखाना घेऊन टाका. मग मालकाने आम्हाला म्हणलं अशी अडचण आहे, काय करावं. आता आम्ही म्हणलं आमच्यापेक्षा तुम्हाला जास्ती कळते, तुम्हाला योग्य वाटलं तर करा, आम्ही काय तुमच्या बरोबर आहे. ती मालकाने त्याला मान्यता दिली येणे देण्यासहित. ती 6.5 कोटीला ती जागा एक त्याची 35 एकर आणि ती यंत्रसामुग्री घेतली. ती म्हणली डिस्टलरी मी काही देणार नाही, त्यांची एक डिस्टलरी आहे तिथं. आम्ही म्हणलं जाऊ द्या, ऊस गाळायला तर झाला कारखाना. माळनगरला ऊस पाठवायचो आम्ही, यशवंतला पाठवायचो, सदाशिवनगरला पाठवायचो. असं करत करत मग मालकाने पुन्हा मला सरपंच एकदा झालो, पुन्हा पंचायत समितीला उभा केल्यावर भास्करप्पा औदुंबरांनाकडनं निवडून आला, मी मालकाकडनं निवडून आलो. पुन्हा दुसऱ्या वेळेला मी अजून पंचायत समितीला उभा राहिलो. मला म्हणले उभं राहावं लागतं, उभं राहिलो. मग तिकडनं कोण होते आता ती काय माझ्या लक्षात नाही, पण ती कट्टर अण्णाची पार्टी कट्टर होती. आमच्या गावात सुद्धा होती. आमच्या अण्णासाहेब मोरे ज्यांनी मला सरपंच केलं ते बी अण्णाचीच चेली होती. फक्त ही दादा डोंगरे आणि आम्ही ही मालकाची चाहती. मग दुसऱ्यांदा मी निवडून आलो पंचायत समितीला. पण त्या काळात 7 आणि 8 अशी काहीतरी झाली होती. आता जसं झालं या आगावणीच्या ह्या कालच्या पंचायत समितीला तसं झालं. आणि मग तालुक्यात वातावरण असं झालं की मालक आता दिनकर भाऊला सभापती करते. मतदानाच्या अगोदर 1-2 दिवसापूर्वी भास्करप्पानंच त्यांना दोन्ही पार्ट्याचा अनुभव, मग ही माझ्यापेक्षा वयानं कमी आणि माझ्या आधी सभापती होतोय म्हणून मग त्यांनी 1-2-3 गावात त्यांच्या ऐकणाऱ्या माणसाला सांगितलं, अण्णाला त्या माझ्या विरोधात ज्ञानेश्वर गायकवाड उभा राहिले होते डायरेक्टर, त्यांना मतं द्या. त्यांना मतं द्यायला लावली आणि मला वाटतं पडलो मी दुसऱ्यांदा.
मी निवडून आलो असतो तर मालक मला सभापती करतील असं आप्पाला भीती होती. म्हणजे गावातलंच राजकारण फक्त तालुक्याच्या ह्याच्यात पावलं हां झालं हां. मग मला कोऑप्ट करून लगेच घेतलं. ब्रह्मदेव दादा चेअरमन होते बँकेचे, ते आले मालकाला म्हणल्यावर काय दिनकररावचं सीट पडलं, तुमचं सभापतीचं सीट पडलं. अहो ते म्हणले आधीच चर्चा झाल्यामुळं पडलं म्हणले, मालकाला ती माहिती झालं कशामुळं पडलं ते. मग ते पुन्हा आप्पा आल्यावर यशवंतभाऊ बी आले इकडं, अण्णाचं आणि त्यांचं मतभेद झालं. मग सुस्त्याचे काका चव्हाण मालकाकडे होते अगोदर, पण ते पाहुणे त्यांचे अण्णाचे. पण एकदा त्यांनी मालकाला शब्द दिला, मालक म्हणले काका तुमचा अर्ज भरायचा आहे. बहुमत नव्हतं सभापतीला. बस तू म्हणले पंत तुम्ही भरा म्हणल्यावर, आणि तिकडनं यशवंतभाऊचा भरला. आता मेजॉरिटीच त्यांची होती त्याच्यामुळे ते होणारच होते. पण मालकानं एक आपल्याकडं काय अजून 4-2 लोक बघू आणि मेळ बसतोय का बघू म्हणून काकाला. त्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये आम्ही सगळे जमलो. काकाला ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तिथं ठेवलं होतं. बाहेर वॉचमन होते 5-4 राखायला. गाव सुस्त गावच्या गाव यायचं, काका नुसतं तुम्ही खाली या गावाकडे चला. ती काका म्हणायचे बामणानं इथं रेष ओढली हे बँकेच्या बाहेर मला पाहून टाकता येणार नाही. लक्ष्मण रेषा ओढली. ती पंचायत समितीत तुकाराम बागल ही मालकाला होय म्हणली. त्या भागातले कोण त्या काळात सदाशिव रामभाऊ निराळी ही यांनी प्रयत्न करून, आणि मग 1 का 2 मतं राहिली तर अशा ह्याच्यावर आल्यावर औदुंबरानानंच धरलं याला मालकाला. सुधाकर म्हणले माझी आबरू घालवतो काय म्हणले, अर्ज काढून घ्यायला म्हणले काकाला. तसं म्हणल्यावर मालकाने ते मालकाचे गुरुच होते, ऐकलं आणि मग सांगितलं काकाला, काका तुम्ही अर्ज काढून घ्या. काका म्हणले तुम्ही काय सांगताल तसं. काढून घेतला अर्ज. मग यशवंतभाऊ सभापती पहिल्यांदा झाले. मग जे पुन्हा सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष, म्हणजे यशवंतभाऊला सभापती करण्यात सुद्धा मालकाचाच वाटा आहे. काका चव्हाण होतच होता हो. बरं 1 का 2 मतं कमी होती, पण ते अण्णानं तसं म्हणल्यामुळं मग मालक थोडं विचार केला आणि जाऊ दे म्हणले काय त्याला, असं करून ते यशवंतभाऊ झाले. यशवंतभाऊ जर अण्णाचा वाकडा आला का पुन्हा यशवंतभाऊ मालकाच्या पार्टीत आले. मला वाटतं जिल्हा परिषदचे अध्यक्ष तिकडनं झाले होते ते, कुणाकडनं औदुंबरा अण्णाकडनं. आणि त्यावेळेला भास्करप्पा बी तिकडे होते. यशवंतभाऊच्या गाडीत असायची भास्करप्पा रोज सोलापूरला. तर असं या गावातलंच राजकारण वरचेवर नडत गेलं आम्हाला. शेवटी मग कारखाना झाला, 6.5 कोटीला घेतला. मालक त्या कारखान्याचे चेअरमन. आता त्यांना काय ह्या कारखान्यात चेअरमन होता येत होतं, पण ते म्हणायचे पांडुरंग तुमचा आणि भीमा आमचा. तिकडे ते तात्या गावडे आणि तात्या गाडगे ही सोडत नव्हती मालकाला, 2 जण. अण्णा पाटील चिंचोलीचे. इथं पांडुरंगची निर्मिती झाली. निबे साहेब शेती अधिकारी होते भीमाला. मालकाने सांगितलं निबे तुम्ही आज राजीनामा देऊन टाका शेती अधिकारी म्हणून. ते चेअरमनने सांगितल्यावर त्यानं आपलं देऊन टाकलं. आणि मिटिंग त्यांची संपल्यावर खिशातनं कागद काढला आणि उद्यापासून पांडुरंगला एमडी म्हणून जावं म्हणून मग नेबे पहिल्यांदा एमडी तिथं आले. आता तात्या डिंगरे आम्हाला म्हणायचे भास्करराव दिनकरराव. शरद पवार साहेबांनी काय केलंय, आगाशे मालक त्यांचे दोस्त होते. आगाशाला मदत करायची म्हणून आम्ही तात्या डिंगरे असताना तात्यांना चेअरमन केलं पांडुरंगचं. तात्या म्हणाय माझा ते पिंड नाही कारखानदारीतला. पण मालक म्हणले तुम्ही आमदार आहे, शासन लेवलची कामं झाली पाहिजे ती. मग तात्यानं बोली केली, ह्या कारखान्यात साखरेचं पोतं ज्या दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी मी राजीनामा देणार. आणि मग ते मान्य केलं. पुढं ते कारखाना चालू व्हायच्या आधीच तात्यानं राजीनामा देऊन टाकला. पांडुरंगचं पहिला चेअरमन तात्या डिंगरे. प्रपोजल दाखल करताना आणि त्यांनी असं ठरवलं तात्यानी की मला ह्या कारखानदारीत रस नाही, ज्या वेळेला तुमचं पांडुरंगचं पोतं बाहेर पडेल त्यावेळेला मी राजीनामा देणार आहे.
आणि व्हाईस चेअरमन मोठ्या मालकाचे ते शामराव मालक होते, त्यांना व्हाईस चेअरमन केलं. तात्यानं ती मधनंच राजीनामा दिला हो, कारखान्याची प्रक्रिया सगळी पूर्ण व्हायच्या अगोदर. मग आम्हाला बोलवून घेतलं आणि आम्हाला म्हणले तुम्ही दोघं जावा आणि तात्यांना विनंती करा व कारखानाचं प्रोसिजर पूर्ण होस्तोवर राजीनामा परत घ्या, नंतर द्या. तात्या म्हणले तुमचा भास्करराव दिनकरराव तुमचा पांडुरंग भीमेत बुडला. सुधाकरला एका कारखान्यात चेअरमन व्हायचं होतं, त्याच्यामुळे ते चेअरमन झाले. आता त्यांना तुमचा कारखाना करायची गरज नाही. आणि आगाशाला 10 लाख रुपये जे आपण शेअर जमा करून दिलं, ती शरद पवारांना आगाशाला मदत केली. ते दोघं जण मित्र आहेत. नंतर झाले शत्रू, ते मत दिलं नाही त्या क्रिकेटच्या वेळेला, हा ती शत्रू झाले नंतर. पण त्याच्या आधी मित्र होते. मग होय म्हणले तात्या आम्हाला. आम्ही म्हणलं तुम्ही ठरवलं या का साखरेचं पोतं निघालं का राजीनामा देणार आहे म्हणून. बरं आणा म्हणले मी सह्या करतो. मग मालक म्हणले आम्ही गेलो संध्याकाळी, मालकाला म्हणलं करतो म्हणले सह्या. ते प्रोसिडिंगची कागद बिगद घेतली, म्हणले उद्या मुंबईला जाऊन ॲडमिट करायची, ते घेऊन ये सह्या. पुन्हा भास्करप्पा आम्ही गेलो तर नाही म्हणले मी काय राजीनामा दिल्यावर परत घेत नाही, मी सही करत नाही, तुमचा कारखाना होत नाही, तुमचं तुम्ही काय बघायचं ते बघा. मग पुन्हा आम्ही म्हणजे मालकानेच शामरावांना, त्यांचे बंधू व्हाईस चेअरमन होते, त्यांच्या सहीनं ते प्रपोजल दाखल केलं. आणि मग तिथनं सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात मग रोज आम्ही मालकाजवळ जायचं, बसायचं, राजकारणाचं इकडचं तिकडचं, ही गाव आपल्याकडं, ती गाव त्यांच्याकडं, तिथलं कमी इथलं कमी, काय कामं असतील ती सांगायची मालकाला. असा परिचय वाढत गेला. आणि मग कारखाना चालू झाल्यानंतर आमचं संचालक मंडळ तयार झालं. मी हे कारखान्याच्या बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट म्हणून एक 14 लोकांची आमची बॉडी होती. अगोदर ह्या मंडळीच्या नावावर म्हणजे ह्या संस्थेच्या नावावर ते खरेदी खत करायचं आणि पुन्हा पांडुरंगकडे वर्ग करायचं. त्यात मी संचालक होतो, भास्करप्पा नव्हते. आम्ही 14 लोक होतो. सालेबाई होते, कवटेकर मालक होते, मी होतो, नारायण तरळगट्टी होते, मला वाटतं सुधीर पटवर्धन होते. असं करून मग भास्करप्पा आल्यानंतर थोडं ते विठ्ठलचा त्यांना अनुभव, पुन्हा स्वभाव अग्रेसिव्ह, त्याच्यामुळं मग चेअरमन भास्करप्पांना केलं. आमची लोकं लागली ओरडायला. अहो म्हणले ही काय, ह्यानं ऊस नेऊ दिला नाही आपला विठ्ठलला, शेअरचं पैसे घेतलं आणि ही आता बामणाच्या पार्टीत येऊन मी पुन्हा हेच मालक म्हणल्यावर कसं, आपण आता जाऊया औदुंबरा नाही पार्टीत. ते आम्ही म्हणलं बाबा असं काय बरोबर नाही, जाऊ दे, कोण जरी चेअरमन झालं तर मालकच बघणार आहे. भास्करप्पा झाला काय, रामभाऊ बागल झाला काय, आणि मी 10-12 वर्ष होतो मी झालो काय. कारखान्याचं कामकाज, कारखाना हे सगळं मालकच बघणार. आता एक आपल्या सहकार्याला संधी द्यायची म्हणून त्यांनी दिली. नाही तर जनरली जर महाराष्ट्रात बघितलं, जो कारखान्याचा प्रवर्तक असतो, कारखाना काढणार असतो, त्याच्या घरातनं घर सोडून बाहेरचा चेअरमन होत नाही. महाराष्ट्रातलं एवढं एकच उदाहरण असं आहे. त्या काळात प्रशांतराव हे होते आमच्याबरोबर संचालक, पण त्यांना नाही केलं त्या काळात. त्यांनी मालकाला म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं